नमस्ते. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्या सोबत आहेत आर्किटेक्ट श्रीराम कोरडे सर. 2008 पासून त्यांनी या फील्डमध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अर्थातच रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा अनेक पोर्टफोलिओवरती काम करतात. सो जास्त वेळ न घालवता थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. असं त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, म्हणजे शाळा, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? सर मी 2000 मध्ये 10 सुटलो. बरोबर. 2002 ला 12वी सुटलो पिंपळनेरमधून. हम्म, त्याच्यानंतर मी पहिले DED ला ऍडमिशन घेतलं होतं. हम्म, तर DED ला ऍडमिशन घेतल्यानंतर माझ्या पप्पांना ते काही पसंत नव्हतं, की त्यांना माझे दोघं भाऊ इंजिनियर्स आहेत. तर त्यांच्यावर तू इंजिनियर आर्किटेक्ट काहीतरी व्हायला पाहिजे. yeah, तर मग मी आर्किटेक्चरला माझा नंतर मी एक्झाम दिली होती हम्म, नाटाची. त्याच्यानंतर आर्किटेक्चरला माझा नंबर राऊंडमध्ये लागला. बरोबर तो लागल्यानंतर मग मी प्रवरानगरला मी ऍडमिशन घेतलं. बरोबर. 2002 ला मी ऍडमिशन घेतलं. हम्म, 2008 ला पासआउट झालो. वा, आणि त्याच्यानंतर माझं तिथून एज्युकेशनल संपल्यानंतर मग मी जॉब म्हणजे अच्छा. मग ती प्रोफेशनल सर्व्हिस प्रॅक्टिस. कुठं गेली? मी पहिली माझी प्रोफेशनल प्रॅक्टिस दिल्लीला गेली. डायरेक्ट? येस. बरं, कसं काय ते कनेक्शन होतं दिल्लीचं? नाही म्हणजे प्रोफेशनल प्रॅक्टिस त्यावेळेला आमच्या कॉलेजचा एक रूल होता की आउट ऑफ महाराष्ट्र करायची. अच्छा, कंपल्सरी. हा म्हणजे स्टेट्स चेंज पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामुळे मग मी दिल्ली प्रेफर केलं. दिल्लीमध्ये राजीव खन्ना आर्किटेक्ट्स म्हणून आहे, त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस केली गुडगावमध्ये. बरं मग गुडगाव दिल्ली हे कनेक्शन मग मी तिथं 1 वर्षभर होतो. बरं. प्रोफेशनल प्रॅक्टिस नंतर मग मी 6 महिने तिथं कंटिन्यू केलं. हम्म, त्याच्यानंतर मग मी मुंबईत जॉब केला. डायरेक्ट. मुंबईमध्ये मी हॉचमॅक इंडिया म्हणून एक हॉस्पिटल स्पेशलिस्ट ही कंपनी आहे. बरं. त्या तिच्यावर म्हणजे माझं थेसिसचं प्रोजेक्ट होतं हॉस्पिटल्स. अच्छा. हा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं. त्याच्यामुळे मग मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केल्यानंतर मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये चांगला इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मग मी हॉस्पिटलसाठी त्या हॉस्मॅकमध्ये गेलो. बरोबर. मग हॉस्मॅकमध्ये मी 3 वर्ष जॉब केला. तिथं खूप चांगले हॉस्पिटल्स म्हणजे मी 1000 बेड पर्यंतचे हॉस्पिटल्स केले. क्या बात आहे. आणि ते त्यांचं कॅल्क्युलेशन खूप मोठं असतं. 1000 पर बेड 1000 स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशन असतं. अरे बापरे. म्हणजे ते सगळे हॉस्पिटल्स असे हाय एंडच होते. मग ते हॉस्पिटल्स नंतर मग मी काय होतं मी आर्किटेक्चर याच्यासाठी केलं होतं की आपल्याला एक स्पेशली आपल्या लाईनमध्ये स्वतःचं करायचं म्हणजे प्रोफेशनल फील्ड आहे म्हणून चूज करतानाच प्रोफेशनल करायचं, आपल्याला स्वतःचा बिझनेस करायचा ह्या दृष्टिकोनातून. कारण की माझं बॅकग्राऊंड पण घरचं बिझनेसवालं आहे. त्याच्यामुळे मग आपण पण बिझनेस करायचं ह्या दृष्टिकोनातूनच ते निवडलं होतं. मग मी हॉचमॅकचं जॉब सोडल्यानंतर त्या इकडं कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये म्हणजे KSL इंडस्ट्रीज म्हणून आहे, इम्प्रेस रियालिटी करून त्यांचं फर्म्स होती. हा तर त्यामध्ये मग मी जॉब केला. मग तिकडं मी 4 वर्ष जॉब केला. अच्छा. हा तर तिकडं माझ्याकडे मॉल्स नंतर रेसिडेन्शियल कमर्शियल सगळे प्रोजेक्ट्स होते. आणि तिथं प्रॅक्टिस केली मी 4 वर्ष तिथं प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर मग मी मुंबईवरनं नाशिक शिफ्ट झालो. अच्छा. हा नाशिकला माझं स्वतःचं ऑफिस. मग मी त्या वेळेमध्ये PMC पण केली आणि आर्किटेक्चरल व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिथं आपण बंगलोज वगैरे सगळं कामं केले. मग नाशिकहून मग मी काय होतं गावाकडे कोणी नव्हतं. मग त्याच्यानंतर मग गावाकडे माझं स्वतःचे मग 1-2 प्रोजेक्ट चालू झाले. मग त्यानंतर कंटिन्यू इकडे रन झाला प्रोजेक्ट. बरोबर. तर जशी तुम्ही पहिल्यांदा फील्ड बदललं, जसं तुम्हाला वाटत होतं त्यानंतर तुम्ही आर्किटेक्ट मध्ये आलात. नंतर गावच अख्खी बदलली, दिल्ली, मुंबई, नाशिक आणि पुणे, नाशिक आणि पिंपळनेर. अच्छा अच्छा. म्हणजे लोक इकडनं तिकडे जातात, मी तिकडे इकडे आला. बरोबर आहे. पण हा प्रवास एका अर्थानं चांगला आहे, कारण तुमच्या मनात जी इच्छा होती स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची ती फायनली इथं आल्यावर पूर्ण झाली. मग दुसरा लगेच प्रश्न असा आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला स्पेशालिटी आवड होती ती पुन्हा इथं आल्यावर काही पूर्ण झाली का, किंवा आता होतीये का? हो, मी त्यानंतर इकडे पिंपळनेर मध्ये आणि बाहेर एक नाशिकमध्ये 2 हॉस्पिटल्सचे प्रोजेक्ट केले. क्या बात आहे. आणि ते प्रॉपर हॉस्पिटलचे प्रोजेक्ट झाल्यानंतर ते प्रॉपरली रन पण आहे. म्हणजे मला जे फील्डचा अनुभव होता त्याच्यामध्ये काम करतोय. मग त्याच्यानंतर मी आता कमर्शियल प्रोजेक्ट्स वरती आणि थोडे मोठ्या प्रोजेक्ट्स वरती काम करतोय. बरोबर आहे. सो आता थेट पहिल्या आपल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मागच्या इतक्या वर्षात आता काम करताय, इतक्या मोठ्या सिटीमध्ये काम केलंय आणि आता धुळ्यामध्ये काम करताय. तर टेक्नॉलॉजीचा खूप मोठा शिफ्ट तुम्ही बघितलाय. कसं तंत्रज्ञान बदलत जातं इतक्या वर्षात. तर आता तुम्ही कुठल्या कुठल्या तंत्रज्ञानावर सध्याला काम करताय, कसा टेक्नॉलॉजीचा वापर करताय फील्डमध्ये, आणि आता कुठला कोर्स याच्या सोबत करावासा वाटतो का, की टेक्नॉलॉजी बदलते तर मला हे पण शिकलं पाहिजे? सर, आधी आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मॅन्युअल ड्राफ्टिंग होतं. मॅन्युअल ड्राफ्टिंग नंतर आम्हाला त्याच कॉलेजमध्ये 3rd इयर पासून ऑटोकॅड वर वर्किंग होतं. बरोबर. मग ऑटोकॅड वरती वर्किंग मी कॉलेज लेवल पर्यंत केलं. त्याच्यानंतर मी रेविट मध्ये
रेविट रेविट आर्किटेक्चर म्हणून सॉफ्टवेअर आहे, हो. त्याच्यामध्ये मी काम केलं तिकडं मुंबईमध्ये आणि हम्म, हम्म. दिल्लीमध्ये पण. बरोबर. तर तो एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, कारण की त्याच्यामध्ये काय होतं, थोडासा बेसिक पासून एंड पर्यंत बरोबर. प्रोजेक्ट स्टार्ट टू एंड तो स्टार्टलाच विचार करावा लागतो. बरोबर. त्याच्यात कॉस्ट एस्टिमेट पासून टोटल सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. बरोबर. त्यामुळे तो वर्किंग रेविटमध्ये गेला आणि नंतर मग काय होतं 3D मॅक्स वगैरे जे आहेत, तर ते आमच्याकडे तसे प्रोफेशनल लोक होते, त्याच्यामुळे त्याच्यात आपलं काम करून तेवढा वेळ नाही घालवू शकत. बरोबर. बरोबर. हा विषय. दुसरं असं आहे की आता तुम्ही सांगितलं जसं मोठ्या सिटीमध्ये आला आणि तुमचा एका अर्थानं तसा उलटा प्रवास आहे मोठ्या सिटीकडून पुन्हा धुळ्यासारख्या हा. सिटीमध्ये. मग आता धुळ्यात आल्यानंतर तुम्हाला धुळ्याचं विकासाचं विजन असं काय वाटतं की हे माझ्या धुळ्यामध्ये पाहिजे किंवा करायला हवं? सर, विकासाचं विजन म्हणजे आता काय, जे आपल्याकडे रोड डेव्हलपमेंट चालू आहे, बरोबर. रोड डेव्हलप होत आहे, त्यासोबत आता काय झालं, जो आपल्याकडे झोपडपट्टी एरिया आहे तो खूप जास्त आहे. बरोबर. तर तो डेव्हलप होऊन तिथं एक थोडा त्या क्लासला आपल्याला वरती आणायची गरज आहे. आणि तो क्लास केव्हा वरती येईल, की त्यांना आपण एक प्रॉपर, त्यांना एक, जसं आता SRA चे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे याचे हो. रिडेव्हलपमेंटचे हो, प्रोजेक्ट्स हो. आहेत, तर त्या लोकांना आपण मोठ्या टॉवर्समध्ये उभे करू आणि नंतर आजूबाजूला तेवढं प्रोफेशनली एक मोठे प्रोजेक्ट्स करणार. बरोबर. तर तो काय होईल, त्यांना एक रोजगार पण आणि त्या दृष्टिकोनातनं डेव्हलपमेंट, सिटी डेव्हलप होईल, मोठे प्रोजेक्ट्स येतील बरोबर. आणि त्या हिशोबाने रेशो चेंज होईल बरोबर. cityचा. तर मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत हे सगळं करताना? शासनाकडनं अपेक्षा म्हणजे काय, की आता जो FSI वाढलाय, आता FSI तर शासनाने चांगला वाढवून दिला आहे. होय. FSI वाढल्यामुळे काय होतं, आता हाय राईज बिल्डिंग्स पण आपल्याकडे आता धुळ्यात पण 11, 13, 14, येतील. 17 मधल्यापर्यंत चालू होत आहे. तर जसे प्रोजेक्ट वाढत आहेत त्या हिशोबाने जे सेटबॅक्स आहेत त्या गोष्टी आहेत. बरोबर. तर गव्हर्नमेंटने त्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे आणि प्रोजेक्ट म्हणजे काय होतंय, थोडं त्याच्यावरती फ्लक्च्युएट हे पाहिजे, की काय होतं, नॉर्मली सेटबॅक्स मध्ये खूप जागा जाते आणि पार्किंग स्पेस जी आता काय होते, प्रोजेक्टला FSI वाढला पण पार्किंग जी आहे ती बसत नाहीये. बरोबर. हो. पार्किंग बसत नाही, त्यासाठी 2-2 बेसमेंट जावं लागतं. हो. मग हा मोठा इश्यू आहे की पार्किंग बसत नाही. पार्किंग बसेल. तर दुसरं असं आहे की इतकं आता काम केल्यानंतर या क्षेत्रात जी नवीन तरुण आर्किटेक्ट येतात त्यांना मित्र म्हणून काय सल्ला द्याल? नवीन तरुण जे आर्किटेक्ट्स येत आहे, की त्यांना एक सल्ला म्हणजे असा आहे की स्वतःची प्रॅक्टिस करा. हो. आणि काय होतंय, की आता प्रत्येकाने जो सगळ्यांचं कल आहे पुणे, मुंबई म्हणजे सिटीकडे, हो, हो. त्याच्यापेक्षा गावांमध्ये पण चांगला स्कोप आहे. बरोबर. म्हणजे हे जे महत्वाचं आहे. तालुका लेवल, जिल्हा लेवल, हे जे बाहेरचे जे आहेत, तिथं खूप चांगला स्कोप आहे. आणि प्रोजेक्ट काय असतं, पुणे मुंबई मधले जे इंटेरियरचे काम आहे किंवा जे सिव्हिल वर्क्स आहे, तिथं हँड आहेत, त्यांच्याकडे खूप मोठे प्रोफेशनल आर्किटेक्ट्स आहे, हाफिस कॉन्ट्रॅक्टर वगैरे सारखे. बरोबर. तर त्यांच्याकडे ते प्रोजेक्ट सगळे मोठे प्रोजेक्ट तिकडे जाणार. जातात आणि आपल्या लोकांना काय होतं, तिथं खूप स्कोप नाही राहत. नाही राहत. तर बरोबर. ह्या गावांमध्ये काय आहे, तर इकडं खूप स्कोप आहे बरोबर. आणि इकडं लोक तेवढं पेमेंट पण करायला तयार, म्हणजे हो. खर्च करतात. आता लोकांच्या पण इच्छा वाढल्या की घर एकदम बरोबर. व्यवस्थित पाहिजे. वा. पहिल्यासारखं नाही राहिलं की 4 रूम म्हणजे झालं घर, असं झालं. नाही. आता लोक त्याच्यावरती खूप खर्च करायला लागले, एलिव्हेशन्स वरती, सगळ्या गोष्टींवर. बरोबर. तर इकडं एक कल घ्यायला पाहिजे. बरोबर. आजवर तुम्ही 201 प्रोजेक्ट किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त केलेत. हो. तर या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का जो करताना आनंद, समाधान, अभिमान वाटला असं? सर, आयकॉनिक म्हणजे आता मी एक कमर्शियल जो सध्या करंट रन झालाय माझा, म्हणजे फायनल झालाय प्रोजेक्ट आता, तर तो प्रोजेक्ट मी स्वतःचा, म्हणजे त्याच्यात मीच पार्टनर आहे. अच्छा. तर तो प्रोजेक्ट मी स्वतःच्या ह्याच्याने, आणि म्हणजे काय होतं, प्रोजेक्ट घेण्यापासून, म्हणजे ते लँड घेण्यापासून तर डेव्हलप करण्यापर्यंत टोटल मी त्यात इन्व्हॉल्व आहे. वा. आणि तो प्रोजेक्ट पण झाला फायनल आणि खूप आयकॉनिक आहे, चांगला आहे. म्हणजे आमचं जे पिंपळनेरचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये तो एक लक्षात राहणारा प्रोजेक्ट, आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. बरोबर. आणि त्याच्याने मला एक बेस्ट वाटतं की आपण काहीतरी चांगलं करतोय गावासाठी. बरोबर. वा. दुसरं स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे पॅरामीटर्स आहेत कन्स्ट्रक्शन मधले. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय क्वालिटीज बघता? कसं स्टील निवडता? सर, आता आम्ही स्टील जे निवडतोय, आता आम्ही सर्व प्रकारचे स्टील वापरतो. त्यातल्या त्यात काय माहिती का, इलॉंगेशन आणि डक्टिलिटी हे जे मेन फॅक्टर्स आहेत स्टीलचे. आता स्टीलमध्ये काय Fe5, 450, 400, 500 Fe हे सगळे आले. तर स्टील यूज करताना आम्ही कसे ब्रँड वरती मोस्टली हे असतं. आणि काय होतं की आता जे चांगले ब्रँड्स आहेत, जसं आयकॉन आहे, राजुरी आहे, मेटारोल आहे, हेच ब्रँड वापरतो. आणि आता 99% जे स्टील वापरलं जाते तर ते सगळं जालन्यावाल्याच. हो, बरोबर. कारण की आता आपल्याकडे जी लोकल लेवलला जो मार्केट आहे, तर ते आपण टाटा तर एवढं कोणी प्रेफर करत नाही. बरोबर. म्हणजे व्हर्जिन स्टील कडे कोणी एवढा कल नाहीये, कारण की ती कॉस्टिंग बेअर करायला पब्लिक हे नाही तयार नाही. कारण की जालन्याचं जे स्टील आहे, आता हे सगळे जे ब्रँड्स, आयकॉन,
तर हे सगळे त्याच रेशोमध्ये आपल्याला चांगलं स्टील येत आहे, त्यामुळे आम्ही तेच प्रेफर तेच वापरतो. बरोबर. मग आयकॉन स्टील तुम्ही वापरलाय का कुठल्या प्रोजेक्टला? हो, ह्या ज्या माझा आता जो मी तुम्हाला प्रोजेक्ट सांगितला हो. कमर्शियलचा, तर तिथं आम्ही 100% आयकॉन अच्छा. मग कसा आहे अनुभव किंवा काय आयकॉनचा सर्व्हिस अनुभव वगैरे? बेस्ट आहे. अच्छा. क्या बात आहे. सो हे होते आर्किटेक्ट श्रीराम कोरडे सर. मी सांगितलं तसं 2008 पासून ते काम करतायत आणि अतिशय उत्तम कामगिरी करतात. हॉस्पिटल हे जे स्पेशलिस्ट आहे आणि माझ्या ते जे समाजाला सगळ्यात जास्त गरज आहे ज्या प्रोजेक्टची अशा एका वेगळ्या अंगानं, तर त्यांच्या हातून ते प्रोजेक्ट घडलेत आणि काय म्हणतो इनडायरेक्टली अनेक रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडली. तर असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.